मोरया मंगलमूर्ती मोरया वर्षी लवकर या 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला मामा की जय। आज आहे 9 सप्टेंबर आणि आज आहे आपल्या बाप्पांचं विसर्जन आणि पूजा झालेली आहे सगळं। आता गणपती बाप्पांना आम्ही हे बघा सो आता पप्पा ते आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे। मग आधी पूजा ते होईल आणि सगळ्या त्या गोष्टी होतील आणि मग नंतर आम्ही पप्पांचं विसर्जन करू। आता मस्त अरे हां एक मिनिट हे बघा आता केलेली आहे सगळी झाली आहे पूजा ते पप्पांचं आता विसर्जन किती छान दिसतात ना खूपच गोड। मम्मीने काहीतरी बनवलेत मोदक कसले बनवले तुम्हाला दाखवते। हे बघा हे बघा मस्त मोदक बनवलेत मम्मी छान कसले बनवले जरा सांग इकडे बघ। ओरिओ बिस्किटच मस्त आहे आणि फक्त हा जो मधला आहे त्याचा नाहीये तो आपल्या तांदळाच्या पिठाचा आहे। बाकी हे सगळे हे बघा किती मस्त चॉकलेटचे बनवले आणि मम्मीने त्याच्यात चॉकलेट सिरप सुद्धा टाकले आणि चॉको चिप्स सुद्धा टाकलेत मस्तच। मम्मी हे काय बनवलंय हे ही करंजी आहे मोदकाची बहीण। मला वाटलं काय मोदक केल्यानंतर एक करंजी करायची असते करंजी केल्यावर एक मोदक करायचा असतो बहीण म्हणून ती भाऊ बहीण। मला वाटलं की ते मोमोज बनवण्याचा ट्राय केलाय तू। आणि इकडे काकू भाजी किती भाजी 21 काकू किती किती कोणत्या कोणत्या नाही सांगता येते ठीक आहे 14 भाजी आज भाजी करायची ओके। ऍक्च्युली ना मला म्हणजे आधी महालक्ष्मींचा व्लॉग टाकायचा होता मी तो काय अजून टाकला नाही पण आजचा हा जो व्लॉग आहे माझा गणपती विसर्जनाचा तो मी आज टाकणार आहे। मी महालक्ष्मींचा टाकला नाही कारण की मला तो अण्णांचा जो व्लॉग होता तुम्ही जो पाहिला नसेल अजून तो पहिले तो जाऊन बघा अण्णांच्या बर्थडेचा व्लॉग तो मला टाकायचा होता। सो खूप जास्त व्लॉग म्हणजे खूप एडिट करायला अजून बाकी आहे सगळे व्लॉग एडिट करायचे आहेत म्हणजे महालक्ष्मींचा पण अजून व्लॉग एडिट करायचा आहे। माझा एक गोव्याचा मी खूप आधी म्हणजे आता बरेच दिवस झाले त्याला मे मध्ये मी गेले होते गोव्याला तो व्लॉग टाकायचा आहे मला अजून हा आता जो चालला आहे हा एडिट करून टाकायचा आहे बरेच व्लॉग एडिट करून ते पोस्ट करायचे। सो आजचा तर हा व्लॉग मी आजच टाकून देईन यूट्यूबवर म्हणजे तुम्ही आज बघून घेताल आणि मग नंतरचा जो महालक्ष्मीचा व्लॉग आहे ह्याच्यानंतर तो मी टाकेल। आता थोडंसं पुढे मागे होईल माझं इट्स ओके बट जेव्हा जे कामं तेव्हा करेल आता मी कारण की खूप पुढे मागे झालं ना की मग मजा जाते त्या व्लॉगची आणि मग तुम्हाला बघायला पण इंटरेस्ट राहत नाही असं मी बघितलं आहे खूप। सो या लवकरात लवकर ते व्लॉग टाकेल। आणि राहिला विषय आजचा तर पप्पा चालले आहेत आपले मला ह्यावेळेसं माझं हे जे गणपती बाप्पा आहेत ना खूप जास्त आवडले म्हणजे मला आठवतं 2015 मध्ये मी जेव्हा 10th मध्ये होते तेव्हाचे जे गणपती बाप्पा होते ते पण इतके भारी होते ना तो फोटो आहे का नाही मला बघावं लागेल म्हणजे ती आठवण मी तेव्हा एवढी काय ब्लॉगिंगचं तेव्हा काही करायचं नाही ते आत्ता चालू केलं सगळं। तेव्हा जे गणपती बाप्पा होते ना त्यांच्यासाठी मी अक्षरशः रडले होते कारण की खूप भारी होते ते मला असं ते ना जाऊन नव्हतं दिवट तसे आत्ताचे म्हणजे इतकं त्यांना बघून इतकं प्रसन्न वाटते ना खूप भारी मस्त एकदम। सो ते चालले आहेत आज आणि हे बघा किती गोड वाटतात ते। सो या आता त्यांच्या जाण्याची तयारी करावी लागेल आम्हाला थोडीफार। मी एवढी खोकती काय मला काही झालं नाही आहे लावलंय ना तिथे ते तिथे
मला एक अनाउन्समेंट करायची आहे, म्हणजे एक चांगली अनाउन्समेंट आहे. तुम्ही जो विचार करत तसं काही नाही आहे, माझं काही लग्न ठरलं नाही आहे, असं काही नाही आहे. एक वेगळी अनाउन्समेंट आहे, ती मी टाकेल पुढच्या व्लॉगमध्ये. मी त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करेल त्या व्लॉगचा, त्या अनाउन्समेंटचा एक व्हिडिओ सेपरेट बनवेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल की ती काय गोष्ट मी चालू करणार आहे. सो या, आय एम व्हेरी एक्सायटेड टू टेल यू गाईज, बिकॉज ती तुमच्या रिलेटेड आहे. म्हणजे तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे, तुमच्यामुळे ती शक्य नाही होणार. जसं इकडे मला प्रेम करतायत तसंच तिकडेसुद्धा करा. ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला मी नंतर सांगते. सो बी ट्यून्ड फॉर दॅट. सो गाईज आता आम्ही तयारीला लागतोय. जसं आम्ही घेतलं आहे त्याच्यात आता आम्ही त्यात आम्ही पाणी आणि हे फुलं काही टाकणार आहे. मी, वैभवी आणि शांभवी आम्ही आणि गुलाल सुद्धा टाकणार आहोत आम्ही त्यात आता. सो लेट्स गो. आता ह्यांना सगळ्यांना सखी मंचासाठी फोटो पाठवायचा आहे. त्यासाठी हे सगळे म्हणजे मम्मी आणि हे बाकीच्या सगळ्या त्या आपण जे तुम्ही हे बघितलं ना, हे आपले मस्त जे मोदक केलेत मम्मीनी, चॉकलेटचे, ओरिओचे, बिस्किटचे मोदक केलेत. करायचं आहे ह्यांना म्हणून झाली आहे. आता आलेत सगळ्याजणी आणि आता ह्या फोटो काढणार आहेत ते धरून. सो चला पटकन. आणि मला तुम्हाला एक दाखवायचं आहे, हे स्कॅम बघा, स्कॅम बघा. बघा आता हे जे आहे ना, हे ह्याच्यात बिस्किट नाहीये. हां, ह्याच्यात बिस्किट नाहीये. ते आता असं धरून असं दाखवतील की त्याच्यात बिस्किट आहे. हे बघा काकवते, सांगू नको ना, पण कळलं, अख्ख्या सगळ्यांना कळलं, अख्ख्या लोकांना मम्मीचा स्कॅम. हसतच नाही, इतके बोर आहे. अच्छा ठीक आहे, हे सेल्फी काढताय एक. आता जण आता ते एक एक घेऊन फोटो काढणार आहे या ओरिओच्या बिस्किट इकडे. आणि शांभवी आता झेंडा घेऊन सगळेजण चालू झालेत. अर्धे संपवले, पण सगळे संपवले नाही, हे इकडे ठेवलेत म्हणून. बाकी इथे सगळे मी म्हटलं मम्मी यांनी सगळे संपवले. मी तुम्हाला दाखवला होता की नाही माहित नाही, सॉरी. हा शांभवीने बनवलाय छोटासा गणपती बाप्पा आणि हा मोठा गणपती बाप्पा आणि हा माझा गणपती. 3 गणपती झाले त्यावेळेस. गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया. अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. मामा की जय. रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा.
नमो वैष्णवाय समे कामाय काम कामाय कामेश्वरो वैष्णवाय कुबेराज वैष्णवाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं महाजं महाराजाधिपत्यं पेशो श्लोको विहितो नमः परिवेशारो मुक्त्यास्मृते आविष्कृतामप्रिये विश्वे ओम गन्धाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। क्षम्यतां परमेश्वरं गणपती बाप्पा मोरया मोरया लवकर या। अरे पप्पा फुल नाचतायत गाईस। पप्पा नाचायला कडे ना आम्हाला आता खाली घ्यायचे अंगला अलंकार ताट घ्यायचं पट्टा काढतो असेल तुला आता तुला माहिती गाइस वैभवी ट्राई चल भाई तिने मस्त वाजवलं व्हेरी गुड काँग्रेस आता वैभवी ट्राय करते सगळे ट्राय करणार असं बोट का घालते
बाय सगळे तिलाच म्हणताय. गणपती बाप्पा आम्ही उचलणार आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. अरे गणपती चालले गावाला गणपती बाप्पा चालले गावाला मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आणि तुझ्या आरती करून हा तो टॉप हसा जरा पडलाच गोला जाऊ दे थोडा भाई क्या बना दिया मेरे को. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आधी आहे गणपती प्रसाद वाटतो आम्ही. आणि आता गणपती बाप्पा तयारी मस्त झालेली आहे. इथं आरती घेण्याचा प्रोग्राम चालू आहे. पप्पा हे सगळं करतायत. फायनली पप्पा चालले. हे बघा मोरया मोरया
हे शिरापत. अरे खेळायचं नाही ना वेडा. याला शिरापत म्हणतात. जो पप्पाचा प्रसाद असतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बस सोडा हळूहळू नाही तो खाली आता तू इथं करून दे अरे शंभवीचा मोरया. मोरया. हो बस तेच त्यांना म्हणलं त्यात टाका म्हणजे त्यात घेता येईल. बाज बाज आले 5 खडे. ती वाळू काढून ठेवायची असते म्हणजे बाप्पाची आठवण म्हणून ना. वाळू थांब. काय बोल ना. गंगेचा प्रसाद गंगेचा प्रसाद. नीट सांग. गंगेत विसर्जन करताना गणपती बाप्पाला मग त्याचा प्रसाद म्हणून गंगेतली वाळू आणून ती आपल्या घरात घरभर टाकायची असते आणि गणपती बाप्पांना जिथं स्थापना केलेली असते त्या जागेवर ठेवायची असते म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद वर्षभर मिळतो. ओके. गणपती बाप्पा मोरया. मंगल. सो बाप्पा सो गाईज गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय. आम्ही घरीच करतो. आम्ही बाहेर नाही जात विसर्जन करायला कारण की मग गंगेवर आम्ही दरवर्षी गंगेवर जायचो. बट जसं लॉकडाऊन झालंय त्या आधी पण म्हणजे काही आमच्या घरचे 2-3 वर्ष आम्ही घरीच आमचा विसर्जन करतो. आता खूप मिस करणार आहे आम्ही गणपती बाप्पाला. वैभवी कसं वाटतंय? वाईट वाटतंय थोडं. पुढच्या वर्षी येईलच गणपती. हो ते तर आहेच पण मग तरी पण आठवण येईल म्हणजे त्याचे गणपतीचा जो तो फेस्टिवल असतो तो त्याच्यात जो उत्साह असतो सगळ्यांमध्ये सगळे एकत्र येतात ते सगळं परत मिस करेन मी. आणि म्हणजे तेव्हा जेव्हा सगळे सोबत येऊन मस्ती करतात ही मजा असते जो आनंद असतो जे घरात एकत्रपणा येतो तो मी परत खूप मिस करेल. आणि वाड्यावर आम्ही जेव्हा पण येतो गणपतीच्या वेळेस तेव्हा एक वेगळाच जोश असतो सगळ्यांमध्ये आणि खूप मजा येते. खूप मिस करू खूप जास्त. आता तिकडे ते म्हणजे आम्ही टबमध्ये तुम्हाला दाखवलं ते ठेवलं आहे ते. आता तो हळूहळू तो विसर्जन होईल आणि त्याचं बघायचं नसतं म्हणून आपण आता जाऊया वरती. आणि मम्मीने एवढा विचित्र लावलाय ना यार टिळा लावलाय. चलो ये भी सही आहे. बाय बाय. सो गाईज तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज 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 आधी सबस्क्राईब करा. तिथं बेल आयकन असतं तिकडे पहिले जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ती बेल जी नोटिफिकेशनची आयकनचं काय यार क्या बोलतेस का जे नोटिफिकेशनचे बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला जेव्हा पण माझे व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला आधी कळेल. सो या डू लाईक सबस्क्राईब अँड कमेंट. तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग तोपर्यंत टिल देन गाईज बी स्ट्रॉंग डू स्माइल अँड फील द वाइब्स.